संघाचे कर्णधार निलेश चांदूरकर आणि त्यांच्यासोबत सहकारी मैदानावरती तैनात झाले आहेत. दोन्ही सलामीवरती तैनात आहेत. विनंती असेल हिंगणघाट संघाला की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. अमरावती संघाचा अतिरिक्त खेळाडू आणि हिंगणघाट संघाचा अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल की समालोचक कक्षात यायचं आहे. अमरावती संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कृपया लवकरात लवकर समालोचक कक्षात येईल. ऑन स्ट्राइक असतील आता मात्र संघाचे कर्णधार निलेश चांदूरकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला असतील अजय पांडे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती तैनात आहेत. आता बघूयात पहिलं षटक कोण घेऊन येत आहे ते हिंगणघाट संघाकडून. माफी असावी, ऑन स्ट्राइक आहेत अजय पांडे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे संघाचे कर्णधार निलेश चांदूरकर. दोन्ही बलाढ्य संघ असतील. कालचा जर सामना बघितला तर अतिशय चांगल्या रीत्या हिंगणघाट संघाने खेळला. आज मात्र अमरावती संघ नव्या जिद्दीने मैदानावरती उतरला आहे. बघूया आता कशा प्रकारची फलंदाजी या सलामीच्या फलंदाजांकडून पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकात होईल. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आता मात्र पहिला चेंडू खराब चेंडू असेल. एक अतिरिक्त धावा, एका अतिरिक्त धावेने खातं ओपन होत आहे अमरावती संघाचं. महेश आहेत पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग आजच्या स्पर्धेचा 3रा दिवस असेल. आता मात्र अतिशय हरकत करणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला परंतु निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू वाईड मात्र होता परंतु दुसरा चेंडू अतिशय सखोल टप्प्यावर टाकला महेश यांनी. निर्धाव चेंडू येतोय. अजय पांडे पुन्हा एकदा सज्ज असतील ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतो. पंचाकडे अपील मात्र झाली आहे परंतु पंचाचा नकार येतोय. काय चेंडू पाहायला मिळतो महेश यांच्या गोलंदाजीतून. आपल्याला अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेकच्या माध्यमातून आपल्याला समोर साईड बोर्ड बघायला मिळतील. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सहकार्य लाभलंय आपल्याला. पुन्हा एक चांगला चेंडू, एक मात्र धाव मिळेल. हलक्या हाताने खेळून काढला तर पॉइंटच्या रिजन मध्ये एक धाव मिळते. आता मात्र ऑन स्ट्राइक असतील निलेश चांदूरकर. पुन्हा सज्ज असतील महेश. हिंगणघाट संघ अतिशय प्रत्येक खेळाडू मध्ये जोश पाहायला मिळतोय मैदानावरती. आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळतं क्षेत्ररक्षणामध्ये. एक तर कुरे फलंदाज आणि
टप्प्याचा चेंडू होत निलेश चांदूरकर संघाचे कर्णधार असतील. एक धाव मात्र अर्जित केल्या जात आहे. आपण बघता हा T10 ॲग्रो प्रीमियर लीग आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल. 5 सामने मैदानावरती होतील. पहिले लीग मॅचेस, त्यानंतरच लॉर्ड्स या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सर्व संघासमोर आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र झाला. तो बॅटची गळा घेत पंचाचा इशारा येतोय. लेग बाईच्या स्वरूपातली धाव. धावा संख्या जर बघितली तर 4 धावा. पहिलं षटक आहे प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं षटक. मोठे फटकेबाजी करण्याची आवश्यकता असेल संघाच्या निलेश चांदूरकर यांच्या फळीमधून जर विचार केला तर काल मात्र शांत ठेवण्यास यशस्वी झाले होते. विरोधी संघाचे गोलंदाज आज मात्र ती संधी आहे. पॉवर प्लेचं षटक. आता मात्र पायावर टाकलेला हा चेंडू होता. वेध घेतोय तो शरीराचा. उगा पंचाचा इशारा काय येतोय? लेग बायच्या स्वरूपातली येते धाव. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 5 धावा. बिनगडी बाद अमरावती एक्सप्रेस संघ. ची एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक
देर न आए। थँक्यू डीजे. या 4 धावांनी धाव संख्या बघितली तर 10 धावांवर जाऊन पोहोच. दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पुन्हा पटकलेला हा चेंडू होता अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. आता मात्र ढवलवण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज अजय पांडे यांच्याकडून, मात्र चेंडू फळीवर आला नाही. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र अतिशय चांगल्या प्रकारे फटका खेळून कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषावर चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धाव करतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मैदानावरती आपल्याला. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये अतिशय शिक्षण पाहायला मिळाला. अतिशय जलदरित्या चेंडूवरती धावून गेले क्षेत्ररक्षक. एक मात्र धाव मिळते. एका धावेने क्षेत्र धाव संख्या बघितली तर धावा बिनगडी अमरावती एक्सप्रेस संघ. रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईप. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. एक्सप्रेस संघ असणार आहे. आपण बघता आहात अमरावती अॅग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 अॅग्रो प्रीमियर लीग. आता मात्र असा खराब पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव, वाईट स्वरूपाची धाव. धाव संख्या 16 धावा बिनगडी बाद. 2.2 षटक या ठिकाणी झालंय. एक अतिशय खोलवा चेंडू होता यॉर्कर लेनचा हा चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. ग्राउंडमॅन जे असतील कृपया मैदानावरती जायचं आहे. ग्राउंडमॅन कृपया मैदानावरती तैनात होईल. ग्राउंडमॅन ते या ठिकाणी हजर नाहीये. कृपया विनंती असेल ग्राउंडमॅन कृपया मैदानावरती येतील. आता मात्र त्याच टप्प्यावरचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव अर्जित करताय दोन्ही फलंदाज. एका धावेने क्षेत्र धाव संख्या बघितली तर जाऊन पोहोचते 17 धावांवरती. तिसरं षटक असेल प्रगतीपथावरती.
महेश पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. आपण बघता आहात T10 ॲग्रो प्रीमियर लीग आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना अमरावती एक्सप्रेस आणि हिंगणघाट संघामध्ये खेळवला जात आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अमरावती एक्सप्रेस संघाने. प्रथमतः फलंदाजीचा त्यांचा निर्णय आणि दोन्ही सलामीचे फलंदाज फलंदाजी करताना मैदानावरती. आता मात्र संघाचे कर्णधार निलेश चांदूरकर असतील ऑन स्ट्राईक. थोडासा खराब चेंडू असेल, अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाची. एक नवीन विचार जर बघितला तर गोलंदाजाच्या डोक्यात चालू असेल जर बघितलं तर दोन चेंडू अतिशय सखोल टप्प्यावरती टाकले. आता मात्र थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, त्या माध्यमातूनच एक खराब चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला मैदानावरती. सज्ज असतील महेश पुन्हा एकदा. थोडंसं परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये. एक अतिशय सखोल टप्प्यावरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता निलेश चांदूरकर यांचा, मात्र चेंडू फडीवर आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. महेश काय गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. अतिशय सखोल टप्प्यावरची गोलंदाजी होत आहे. पुन्हा हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकेरी आणि दुहेरी धावेची धावसंख्या समोर सर. फटकेबाजी पाहायला मिळत नाही तर दोनच चौकार मात्र या डावामध्ये. मोठ्या फटकेबाजीची आवश्यकता असेल, एक मोठी धावसंख्या करावी लागेल या मैदानावरती. आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु पंचांचा इशारा येतो वाईड चेंडू. अजय पांडे थोडस आपल्याला दबावामध्ये पाहायला मिळत आहेत मैदानावरती. जर बघितलं तर तिसरा षटक आहे. धावसंख्या 17 धावा, 20 धावा. आता मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला एका धावेसाठी. एक धाव मात्र अर्जित केला जात आहे अजय पांडे. काय संघ पाहायला मिळतो. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हिंगणघाट संघाच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत चांगल्या प्रकारची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते महेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज असतील महेश. एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका खेळून काढलाय निलेश चांदूरकर संघाचे कर्णधार. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला मैदानावरती. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक मात्र धाव मिळते. 3 धावाचा बचाव करतायत क्षेत्ररक्षक मैदानावरती. षटक समाप्त होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा. बिनगडीबाद अमरावती एक्सप्रेस संघ. आपण बघतो एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं अमोल आपल्याला लाभलं. कृषीदाना सीड प्रायव्हेट लिमिटेड, बालाजी कृषी केंद्र, नर्सिंग कृषी केंद्र, ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक. आता मात्र नवीन गोलंदाज असतील शंकर गोलंदाजी मार्क. 4थं षटक येथील शंकर. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील निलेश चांदूरकर. एक अतिशय पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना शंकर. निर्धाव चेंडू होतोय. पुन्हा एकदा 4थं षटक प्रगतीपथावर असेल. धावसंख्या 22 धावा. एक अतिशय सखोल टप्प्यावरचा चेंडू होता. खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक
धाव करून क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव मात्र अर्जित होते. जर बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनेक नवीन चेहरे पाहायला मिळाले. अनेकांची गोलंदाजी उत्कृष्ट होती, अनेकांची फलंदाजी उत्कृष्ट होती. आज मात्र तेवढ्याच उत्कृष्ट फलंदाजीची आवश्यकता असेल अजय पांडे यांच्या फळीमधून. त्यांच्यामध्ये ते कौशल्य आहे, ती कला आहे. आज मात्र त्याच कलेचं प्रदर्शन मैदानावरती करावं लागेल. अजय पांडे स्ट्राईक ऑन स्ट्राईक असतील. एक अतिशय सखोल टप्प्यावरचा चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. अजय पांडे थोडस विचार आणि निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक धाव करतायत आणि झेल सुटतोय. किती महागडा ठरेल हा झेल म्हणण्यास हरकत नाही. प्रयत्न मात्र पुरेपूर झाला होता परंतु अयशस्वी ठरले आहेत. क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. 2 धावा अर्जित होत आहेत. झाले 25 धावा. पुन्हा आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू वळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. धावा संख्या आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल परंतु कोणत्याच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. थोडासा पाय घसरताना गोलंदाज शंकर यांचा मैदानावरती. प्रयत्न पुरेपूर होता मैदानावरती परंतु पोहोचू शकले नाही शंकर. षटक समाप्त होत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या बघितली तर 30 धावा बिनगडी बाद अमरावती एक्सप्रेस संघ. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती आपल्याला. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होत आहे. हिंगणघाट संघाच्या गोलंदाजांकडून अतिशय पिकांच्या फवारणीत कोणताच मोठ्या प्रकारचा षटक पाहायला मिळत नाहीये. तेवढ्या चांगल्या प्रकारची फलंदाजीची आवश्यकता मैदानावरती असेल दोन्ही सलामीच्या फलंदाजांकडून. धावसंख्या 30 धावा. 4 षटक समाप्त होत आहे. जर बघितलं तर सुरुवात तेवढ्या चांगल्या प्रकारची झाली नाहीये अमरावती एक्सप्रेस संघाकडून. आता मात्र मोठे फटकेबाजी करण्याची आवश्यकता मैदानावरती असेल. जर बघितलं तर 30 धावा आहेत. 4 षटक समाप्त. सुनील असतील नवीन गोलंदाज. काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र थोडासा स्वतःला रूम देऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता अजय पांडे यांचा परंतु निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि आवश्यकता सुद्धा होती या फटक्याची. जर बघितलं तर खूप प्रयत्नशील ठरेल हा. आता मात्र पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता. पुन्हा जातोय चेंडू निर्धाव. त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःला रूम देऊन स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न मात्र झाला होता अजय पांडे यांच्या माध्यमातून परंतु अयशस्वी ठरतायत. पुन्हा खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय मैदानावरती.
सुनील काय गोलंदाजी करतायत. आता मात्र थोडस कमबॅक करताना मैदानावर सुनील एक चौकार मात्र आला, परंतु 2 चेंडू निर्धाव येत आहेत. आता मात्र काय फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक धाव करतात परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकारांनिशी जर धावसंख्या बघितली तर धावून पोहोचते 38 धावा. काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र धाव बाद व्हावं लागतंय. निलेश चांदोरकर. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. ग्रीन रिव्हॉल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड. बेचाळीस धावांवर जाऊन पोहोचतंय 6वं षटक. पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मित्र मात्र या ठिकाणी मिळते आहे. धावसंख्या 43 धावा. बघितला तर अतिशय चांगल्या प्रकारचा फटका पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो. सुशील जायले नवीन फलंदाज मैदानावरती तैनात झालेत. काय फटका पाहायला मिळतो आपल्याला. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका होता. आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा.
अजय पांडे अजून सुद्धा मैदानावरती पाय रोवून आहेत. आवश्यकता आहे मोठी. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पुन्हा एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. थँक्यू विजय. धावा संख्या 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरावती एक्सप्रेस संघ. काय फटकेबाजी पाहायला मिळते. अजय पांडे ऑन फायर. प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक धाव करतात पॉइंटच्या रिजन. एक धावा अर्जित करतात. धाव संख्या 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरावती एक्सप्रेस संघ. जर बघितला तर काय फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला या षटकामध्ये, आणि आवश्यकता सुद्धा होती जर बघितलं तर. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक सहा आहे. षटक एक्सप्रेसचा वापर समाप्ती. केल्याने तत्काळ धाव लक्षणीय संख्या बदल 54 आढळतात धावा व एका गड्याच्या झाडांची मोबदल्यामध्ये. जोरदार वाढ होते. आता मात्र कुठेतरी या अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत आवश्यकता वाढ होती होऊन अशाच अधिक फटकेबाजीची. उत्पन्न या मिळते. षटकामध्ये मात्र फुले व फांद्यांची वाढ भरपूर एवढ्याच चांगल्या प्रमाणात प्रकारचं होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या स्वतःमध्ये उत्पन्नासाठी परिवर्तन करताना आजच फलंदाज वापरा. अजय पांडे. GRA चे एक्सप्रेस आता मात्र प्लस. 7वं षटक असेल. बाईसचे गोलंदाजी म्हणजे मार्कवर फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. पाहायला मिळाला आपल्याला शंकर यांच्या माध्यमातून. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता अजय यांच्याकडून, परंतु एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. 7वं षटक आहे. 6.1 षटकाचा खेळ समाप्त होतो. धाव संख्या 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते आपल्याला. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा फाईन करताना एक अतिशय चांगल्या प्रकारचा मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये असेल. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. शंकर काय गोलंदाजी पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि आवश्यकता सुद्धा असते. जर बघितलं एक मोठा फटका या षटकामध्ये आला, त्यानंतरच कमबॅक करताना शंकर. एक अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मात्र थोडीशी मिसफील पाहायला मिळते शंकर यांच्या माध्यमातून, परंतु कोणत्याच प्रकारचं नुकसान नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय. धावा संख्या जर बघितली तर 61 रन्स, 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हाताने खेळून काढला. कट केला चेंडूवरती. एक धाव मात्र अर्जित होते आहे. धाव संख्या 62 धावा.
7वं षटक. शंकर काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शंकर यांच्या माध्यमातून. सुनील आहेत, माफी असावी. आता मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. अजय पांडे ऑन फायर, येतोय तो चौकार, एक टप्पा सीमा रेषा पार. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRAचे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा धावा संख्या समावेश 66 असलेले धावा, 7 उत्कृष्ट षटक समाप्त. दर्जाचे liquid आता मात्र rich बॅटिंग पॉवर micronutrient प्ले असेल आहे, मैदानावरती. जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईप. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRAचे इलाइट. आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, खेळून काढला सरळ हाताने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, अतिशय कौतुकास्पद क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळतंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. महेश असतील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र ऑन स्ट्राईक असतील अजय पांडे. काय फलंदाजी पाहायला मिळते अजय पांडे यांच्या माध्यमातून आपल्याला. ऑन सेट फलंदाज अजय पांडे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असतील. थोडस हलचल पाहायला मिळते आपल्याला फलंदाज महेश यांच्यामध्ये. मात्र बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. 3 खेळाडू आपण 38च्या बाहेर ठेवू शकतात. काय खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. दबावामध्ये ठेवताना महेश, काय गोलंदाजी, अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते. आपण बघता आहात T10 ॲग्रो प्रीमियर लीग, अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित ही स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि काय स्पर्धा पाहायला मिळते. अतिशय दोन्ही संघ झुंज देताना मैदानावरती. गोलंदाजी सुद्धा अतिशय अचूक टप्प्यावर. महेश पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर महेश. एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धाव करून येतात. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. अतिशय चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाहीये या ठिकाणी फलंदाज. दबावामध्ये ठेवतात महेश आणि आवश्यकता सुद्धा असते. जर बघितलं तर तुझा मानसिक दबाव फलंदाजांवरती असेल. आता मात्र एक अतिशय चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का बघूयात. आणि 2 धावा. या 2 धावेची धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते आहे 71 धावा. 8वं षटक आहे प्रगतीपथावरती. धावसंख्या 71 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरावती एक्सप्रेस संघ आणि आवश्यकता सुद्धा एक सन्मानजनक धावसंख्येची. जर बघितलं तर मागचा सामना जो होता तो निश्चितच थोडासा दबावाखाली होता. आज मात्र अजय पांडे कुठं जबाव न घेता फलंदाजी करताना मैदानावरती.
पुन्हा एका चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो. थोडंसं खराब यष्टिरक्षण पाहायला मिळत आहे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. बाईच्या स्वरूपातली येते एक धाव. धावसंख्या 72 धावा. सात पूर्णांक 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 72 धावा. एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मारण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु निर्धाव चेंडू. षटक समाप्त होत आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 72 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरावती एक्सप्रेस संघ. आणि आता मात्र 2 षटक शेष असतील या डावातले. हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ऍक्टिव्हेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही. कृपया परिणामकारकता नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल, 5 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असतो. त्यानंतर कोणताच खेळाडू मैदानावरती ड्रिंक्स घेऊन जाणार नाही. यानंतर या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. 5 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक. त्यानंतर कोणताच खेळाडू मैदानावरती ड्रिंक्स नेणार नाही. अन्यथा तशा प्रकारची कारवाई आम्ही त्या दोन्ही संघावरती करू. असू दे. नव्वद षटक. पंकज असतील गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र अजय पांडे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असतील. 90 षटक आहे प्रगतीपथावरती. काही चेंडू शेष या डावातले. आता मात्र पुन्हा एक खराब चेंडू पाहायला मिळतो. वाईट स्वरूपाचा चेंडू. मोठा फटका मात्र मारण्याचा प्रयत्न झाला होता या चेंडूवरती, परंतु चेंडू फळीवर आला नाही. अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाची. धावसंख्या 73 धावा. पुन्हा एक अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा मात्र प्रयत्न झाला होता अजय पांडे यांच्या फळीमधून, परंतु चेंडू फळीवर आला नाही. घेतोय तो शरीराचा वेध आणि लेग बाईच्या स्वरूपातली येते एक धाव. धावसंख्या 74 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरावती एक्सप्रेस संघ. सन्मानजनक धावसंख्या मात्र धावफलकावरती असेल. अंकुश धाडसे सरांनी समालोचक कक्ष द्यायचा आहे. अंकुश धाडसे सर. पराग खोपडे मैदानावरती बघू शकता अतिशय आनंद घेताना या सामन्याचा. संघाला प्रोत्साहन देताना पराग खोपडे बघू शकता आपण मैदानावरती. एक अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता. पडल्यानंतर आजच्या दिशेने आलेला हा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 75 धावा. आता मात्र फुलटॉस लेनचा हा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. चेंडू
खेळून काढलाय तो लेग साईडच्या रिजन मध्ये. आता मात्र थोडस पंचाकडे अपील होते, परंतु पंचाचा नकार येतो आहे. धावा संख्या 77 धावा. धाव संख्या 77 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरावती एक्सप्रेस संघ. अजय पांडे 49 धावांवरती खेळतात. अजय पांडे, काय खेळी पाहायला मिळते आपल्याला. 49 धावांवरती खेळतात अजय पांडे. डावखुरे फलंदाज मैदानावरती. एका बाजूने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन फलंदाजी करतात अजय पांडे. आता मात्र अतिशय डब्याचा चेंडू होता. चेंडू जातो सीमा रेष पार, चौकार, 4 धावा. पन्नास धावा. 53 धावांवरती खेळतायत अजय पांडे. 50 धावा पूर्ण, अर्धशतक पूर्ण करतात या पारीमध्ये अजय पांडे. हॅलो नागपुरीचा इंटरव्ह्यू देते. धावा संख्या 59 धावांवर जाऊन पोहोचते. अजय पांडे, काय खेळी पाहायला मिळते मैदानावरती. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन एका बाजूने खेळी करताना अजय पांडे ऑन फायर. धावा संख्या जाऊन पोहोचते या 6 धावेनिशी. 87 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमरावती एक्सप्रेस संघ. आता मात्र शेवटचं षटक असेल प्रगतीपथावरती या डावाचं. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक प्रवीण युगाचे असतील आधुनिक गोलंदाजी मार्कवर शक्तिशाली सज्ज. जैविक उत्पादक आणि आता आहे. मात्र ऑन एक्सप्रेसचा वापर स्ट्राईक केल्याने असलेला तत्काळ फलंदाज लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म सुशील. अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बी ग्राउंड वरचा यानंतरचा होणारा सामना व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट करून घ्यावे. बी ग्राउंड वरचा होणारा सामना दोन्ही टीम व्हेरिफिकेशन साठी स्टेजवर या. अजय पांडे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असतील. एक अतिशय खोल टप्प्यात चेंडू होता. खेळून चौकार येतो आहे अजय पांडे. चेंडू खेळून काढलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मात्र मिळते आहे. धाव संख्या जर बघितली तर 92 धावा. बी ग्राउंड वरचा होणारा सामना याला वर्सेस नागपूर टीम. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी कृपया मळसने साहेबांशी कॉन्टॅक्ट करावा.
आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अजय पांडे यांचा, परंतु परिवर्तन होतं प्रवीण यांच्या चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू येतोय, शेवटचं षटक असेल या डावातलं. शेवटचा चेंडू शेष या डावातला. आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू येतोय. थँक्यू डीजे. 95 धावांचं आव्हान असेल हिंगणघाट संघासमोर. विनंती असेल अमरावती संघाच्या सर्व खेळाडूंना की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. अमरावती संघ ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. ग्रीन रिव्हॉल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड.
ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती आज मात्र लागेल कशा प्रकारची गोलंदाजी होईल. आता मात्र पुन्हा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल आणि एक धाव. महेश एक अतिशय अष्टपैलू खेळाडू हिंगणघाट संघाची आज मात्र स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल दोन्ही फलंदाजांना. जरा विचार केला तर प्रसाद काय गोलंदाजी. पुन्हा एक अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडासा परिवर्तन होतं चेंडू मध्ये, थोडासा पाय घसरताना मैदानावरती.
एक धाव अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 3 धावा धावफलकावरती होत आहेत. 95 धावांचं आव्हान. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक. प्रसाद अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद यांच्या माध्यमातून आपल्याला. थोडासा दबाव, मानसिक दबाव सुद्धा असेल दोन्ही फलंदाजांवरती. आपण बघतात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग या स्पर्धेचा आज 3रा दिवस. एका अचूक टप्प्याला चेंडू खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये. 1 धाव मात्र अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 4 धावा. 95 धावांचं आव्हान असेल तशा प्रकारची सुरुवात करणे अनिवार्य. बघितला तर तुम्हाला आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. प्रसाद, काय गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डीजे. थोड़ा छोटा कर रहे थे उसको क्या करना पड़ेगा? रिप्ले का धाव 9 धावा. में ऐड डालना एल शेप और मेन वाला छोटा करना है. किसको? कहाँ पे करूँ? रमेश पवार आएगा बॉलर. रमेश असतील नवीन गोलंदाज. दुसरा षटक का अरे हाँ देख के करता हूँ पर ना किधर पड़ेगा किधर से इसलिए मैं गया लेयर एंड मी काय सब हटा दोगे नहीं यार. एक अतिशय चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निश्चितच 3 धावांचा बचाव करताना क्षेत्ररक्षक मैदानावरती. धावसंख्या जर बघितली 9 धावा. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. रमेश, काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू अतिशय जलदरित्या आलेला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला, त्यानंतर प्रहार झाला चेंडूवरती. मात्र 1 धाव अर्जित केले दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील पंकज. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आता मात्र पुन्हा परिवर्तन होतं चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू येतोय पंकज. एक सन्मानजनक खेळी करण्याची आवश्यकता असेल. 95 धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे. तशा प्रकारची सुरुवात करणे अपेक्षित असेल मैदानावरती. मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते. रमेश, थोडंसं परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा फाईन पाहायला जातोय आपल्याला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आवश्यकता सुद्धा आहे. दोन्ही खेळाडू सीमारेषेच्या आता मात्र काय फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. सरळ जर असता फेकी मैदानावरती, फेकी त्या स्वरूपाची झाली नाही.
एक धावा. धावा संख्या 10 धावा. दुसरा षटक आहे, पॉवर प्लेचं षटक असणार आहे मैदानावरती. आता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल आणि आणि झेल घेताना सूरज दुसरा षटक. धावसंख्या 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ. आता मात्र थोडासा दबाव असेल पंकज यांच्यावरती. काय चेंडू पाहायला मिळतोय, 2 गडी बाद. दोन चेंडू आणि 2 गडी बाद. रमेश काय गोलंदाजी करतायत. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे.
जे पिकाची दोन immunity षटक वाढवते समाप्त, दोन आणि षटकाच्या समाप्तीनंतर पिकास धाव रोग संख्या करते. 10 धावा, 2 गड्याच्या इलाइट मोबदल्यामध्ये त्याला उत्पन्न हिंगणघाट संघ येईल आता मात्र गोलंदाजीवर भरघोस सज्ज पिकाच्या असतील. उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. प्रसाद त्याने पहिलं षटक केलं होतं. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने, मात्र कोणत्याच प्रकारची धाव घेत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. रमेश काय गोलंदाजी पाहायला मिळाले आपल्याला मागच्या षटकामध्ये. पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू होता. जर सरळ यष्टीवर फेकी असती तर निश्चितच काम तमाम झालं असतं फलंदाजाचं, परंतु फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. प्रवीण 1 धाव मिळते, 11 धावा धाव फलकावरती. पुन्हा हलक्या हाताने कट केल्या चेंडूवरती पुन्हा एक धाव चोरण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एक धाव चोरली जात आहे. धाव संख्या 12 धावा. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. एक अचूक टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढला समोरच्या दिशेने. 1 धाव मिळते, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रमेश आज मात्र पुरेपूर कामगिरी करताना. मिडॉनच्या रिजन मध्ये होते रमेश. एक अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक धाव काढतायत, परंतु चेंडू पर्यंत चेंडू जातोय चौकार. थँक्यू डीजे. धाव संख्या 17 धावा. पुन्हा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तर झाला होता. खेळून काढलाय, खोदून काढलाय. एका धावेसाठी धावसंख्या 18 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ 18 धावा, 2 गडी बाद. 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA ची एक्सप्रेस प्लस आपण बघता हे आहात आधुनिक अमरावती युगाचे आधुनिक ॲग्रो शक्तिशाली डीलर्स अँड जैविक उत्पादक आहे. एम्प्लॉईज असोसिएशन एक्सप्रेसचा वापर अमरावती द्वारा केल्याने आयोजित तत्काळ लक्षणीय बदल T10 आढळतात ॲग्रो व प्रीमियर लीग झाडांची जोमदार वाढ या होते. स्पर्धेच्या माध्यमातून अन्नखते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन प्रत्येक अधिक खेळाडूंमध्ये उत्पन्न आपल्याला मिळते. एक फुले व फांद्यांची वाढ उत्साह भरपूर साजरा प्रमाणात करताना होऊन मैदानावरती फळांमध्ये रूपांतर करते. आज भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी तिसरा आजच दिवस वापरा असेल या स्पर्धेचा. GRA चे बघूया आता एक्सप्रेस प्लस. कशा प्रकारची बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त फलंदाजी GRA समोरच्या चे एक्सप्रेस षटकामध्ये करतील ग्रीन हिंगणघाट संघाचे रेव्होल्यूशन फलंदाज. ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ रमेश भरपूर असतील प्रमाणात गोलंदाजी मार्कवर होऊन सज्ज. फळांमध्ये रूपांतर करते. आता मात्र भरघोस ऑन पिकाच्या हॅट्रिक असतील उत्पन्नासाठी रमेश. आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे हॅट्रिक फक्त चेंडू असेल GRA चे एक्सप्रेस रमेश यांचा.
ग्रीन On रेव्होल्यूशन hat-trick. ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. प्रवीण आहेत ऑन स्ट्राईक. आता मात्र ऑन हॅट्रिक चेंडू. काय चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. पडल्यानंतर थोडस अतिरिक्त हलचल करताना रमेश काय गोलंदाजी करतायत. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते आहे. धावसंख्या 18 धावा 2 गड्याच्या बदल्यामध्ये हिंगणघाट संघ आणि आता मात्र दबावाखाली असेल. चौथा षटक आहे. धावसंख्या तेवढ्या चांगल्या प्रकारची धावफलकावरती नाहीये. पुन्हा चांगल्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक धाव करत निलेश चांदूरकर संघाचे कर्णधार आहेत. एक मात्र धाव मिळते. धावसंख्या 19 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. रमेश गोलंदाज. काय गोलंदाजी पाहायला मिळाले रमेश यांच्या माध्यमातून आपल्याला. आणि आवश्यकता सुद्धा असते. जर बघितलं तर 95 धावांचं आव्हान आहे. तेवढं चांगल्या प्रकारची सुरुवात चांगली झाली नाहीये हिंगणघाट संघाच्या फलंदाजांकडून. पुन्हा एक अतिशय खोलवर डब्याचा चेंडू होता. थोडस मिसफिल्ड पाहायला मिळाली आपल्याला. एक धाव. धावा संख्या 20 धावा. पुन्हा यॉर्कर स्वरूपाला चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धाव करतायत. बघूया चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पलट ये तेरा हीरो इधर है, ये तेरा हीरो इधर है. प्रवीण अतिशय चांगला पाहायला मिळाला त्यांच्या फळीमधून. आता मात्र असतील. चेंडू येतोय. बटका. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावा संख्या 25 धावा. 4 षटक समाप्त. 4 षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र बघण्यास हरकत नाही 5वं षटक कोण घेऊन येतील. कारण जर बघितलं दबाव आहे. धावा संख्या 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट. रणजित नवीन अंदाज मार्कट सज्ज. मात्र स्ट्राईक असतील.
बाहेरच्या दिशेने वळलेला हा चेंडू होता. एक धाव मिळतीये. धाव संख्या 26 धावा. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू हवेमध्ये जायला घेत यूपी वाला ठुमका लगाओ, सागर ढेरे यूपी वाला ठुमका लगाओ, के रोज से नाच के दिखाओ, यूपी वाला ठुमका लगाओ, के रोज से नाच के दिखाओ, नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ, नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ, मुझे भी नचाओ, के रोज से नाच के दिखाओ, अरे यूपी वाला ठुमका लगाओ, के रोज से नाच के दिखाओ. रणजित पुन्हा एकदा सज्ज असतील. बॅट्समॅनचं नाव काय म्हटलं? चेतन असतील. पुन्हा एका खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपामध्ये. धावा संख्या 28 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ 5वं षटक. पुन्हा फुलडा स्वरूपाचा चेंडू खेळून काढा. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक धाव करून येतात. त्या लॉंग ऑफचे 1 धाव. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ. आता मात्र थोडासा कमबॅक करताना अमरावती संघ. आवश्यकता सुद्धा आहे. जर बघितलं तर दबावाखाली आहेत दोन्ही फलंदाज. पुन्हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. तेवढाच चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, परंतु नकार देताना पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू खेळून काढा. चेंडू आता सीमारेषा पार चौकार. पतली कमर मटका के नागिन से पल खा के नैन से नैन लड़ा के दाढ़ी चुल सरगा के दिल वालों के दिल का करार लूटने मैं आई हूँ यूपी बिहार लूटने. ग्रीन रेव्होल्यूशन
ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे हरकर अमोल यांचा निर्धाव चेंडू येतोय. 6वं षटक आहे. अमोल पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्गवर. पुन्हा फुटबॉल स्वरूपात खेळू. पुन्हा एक हवेत चेंडू असेल. क्षेत्ररक्षक धाव करून येत आहे आणि झेल बाद होताना नवीन फलंदाज असतील आशिष. आता मात्र आशिष यांना एक जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल. अमित विदळे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचा झेल मैदानावरती घेतला. पुन्हा एक यॉर्कर लेनचा चेंडू होता खेळून काढला लेग साईडच्या दिशेने.
थोडासा फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. एक अतिरिक्त धाव मिळेल मैदानावरती. धावसंख्या 37 धावा. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव दुसरा धावचा प्रयत्न होतो का बघायचा आहे. आणि 2 धावा. धावसंख्या 39 धावा. चार गाड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ. पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र साधतोय तो शरीराचा वेध. निर्धाव चेंडू येतोय. 6वं षटक. अमोल काय गोलंदाजी करतायत. एकोणचाळीस धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ 6 षटक समाप्त होत आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 धावा. अमित विदळे असतील नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्गावर सज्ज. एक अनुभवशाली कौशल्य असलेले गोलंदाज आव्हाना गोलंदाजी मार्कवर असतील. आता मात्र सातवं षटक असेल. एक अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता. खेळून काढला तो लेग साईडच्या रिजन मध्ये. एक धाव दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का परंतु नकार देताना आशिष. एक धाव मात्र मिळते आहे. पुन्हा फुलटा स्वरूपाचा हा चेंडू खेळून काढलाय. लेग साईडच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र पुन्हा मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. चोली के पीछे क्या है, चोली के पीछे चुनरी के नीचे क्या है, चुनरी के नीचे चोली में दिल है मेरा, चुनरी में दिल है मेरा, चोली में दिल है मेरा, चुनरी में दिल है मेरा, ये दिल में दूंगी मेरे यार को, प्यार को.
धावा संख्या 50 धावा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू फळीवर आला नाही. अमित विदळे धाव करताना चेंडू मागे. एक धाव मात्र मिळते आहे. धाव संख्या 51 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ 20 चेंडू 44 धावांची आवश्यकता. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता परिवर्तन होतं चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू येतोय. आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन द्वारा आयोजित पुन्हा मोठा फटका. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडू जाईल सीमारेषावर चौकार. हाय छोरी 55 धावा. 7 षटक समाप्त. अठरा चेंडू 40 धावा. अठरा चेंडू 40 धावांची आवश्यकता. धावसंख्या 55 धावा. आता मात्र मोठ्या फटकेबाजीची आवश्यकता आहे. 18 चेंडू 40 धावा. आशिष अतिशय विस्फोटक फलंदाज मैदानावरती अजून दाखल असतील. बघूया कशा प्रकारची फलंदाजी मैदानावरती होईल. आता मात्र अमोल पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 55 धावा. 55. 18 चेंडू 40 धावा. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू खेळून काढलाय सीमारेषा पार चौकार. पुन्हा मोठा फटका. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषेकडे. खराब क्षेत्ररक्षण होतंय पाहायला मिळतंय. एक धाव दुसरा धावचा प्रयत्न होतोय. 2 धावा आणि धाव बाद होत आहेत. आशिष पंचासोबत कोणी वाद घालू नये कृपया. डीजे किरण MG थँक्यू डीजे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सागर उपलब्ध आहेत. सागर आणि ऍक्शन असतील. एक धाव मारली त्या ठिकाणी. एका धावेनेची धाव संख्या 61 धावा.
पुन्हा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल, रमेश आहे. बघूयात को सीने से यार गेंदबाज होता है. चिपका ले सैया बाबी कॉल से अरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया बाबी कॉल से बाबी कॉल से हाय मैं तो कब से हूँ रेडी से यार बचा ले सैया किस कॉल से अरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया बाबी कॉल से अतुल अतुल आहेत नवीन फलंदाज, नवीन असतील ऑन स्ट्राईक. आता मात्र अमोल पुन्हा इन ऍक्शन. पुन्हा मोठा फटका, बॅट चिकडा घेत जातोय चेंडू प्रेक्षकाकडे. हा सहावा षटक. Thank you, DJ. धावा संख्या 61 धावा गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडू येतोय, षटक समाप्त होईल. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 61 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिंगणघाट संघ. 61 धावा 7 गडी वाढवून उगवणं बाद जलद आणि 8 एकसारखं षटक समाप्त होत आहे. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने चाल बनवलेले असतील उत्पादक नवीन आहे. ह्युमी पुन्हा डायमंडचा एकदा वापर केल्याने गोलंदाजी पांढऱ्या मार्गदर्शक सज्ज मुळांच्या व प्रसाद हरितद्रव्याच्या यांनी 2 प्रमाणात षटक वाढ अतिशय होऊन चांगल्या प्रकारे पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. मैदानावरती पाने, फळे, घालवलेत. भाजीपाला प्रसाद यांचा रंग, पुन्हा एकदा टवटवीत इन ऍक्शन असतील. पंचाकडे अपील मात्र झाली होती. बाईच्या स्वरूपातली येते एक धाव. धावसंख्या धावा 9वा षटक. पुन्हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू, अतिरिक्त उसळी घेतोय चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. प्रसाद ऑन ऍक्शन मैदानावरती. पुन्हा मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषाकडे. चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लागतोय हा 8वा झटका. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच
अतुल असतील ऑन स्ट्राईक. मात्र चेंडू फळीवर आला नाही. लेगच्या स्वरूपातली येथे एक धाव. संघांनी तयार राहायचा. आता मात्र एक खराब चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू. धामणगाव रेल्वे आणि जालना दोन्ही संघांना विनंती असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल तर नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. एक अतिरिक्त वाईड यॉर्कर लेंथवरचा हा चेंडू येतोय. निर्धाव चेंडू. धामणगाव रेल्वे आणि जालना संघ दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. लगेच तुमच्या सामन्याला सुरुवात होईल. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खेळून काढलाय तो. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक धाव दुसरा धावायचा प्रयत्न होतोय का, परंतु नकार देत आहेत. एक धाव संतुष्ट आहेत. 9वं षटक. पासष्ट धावा. 9 षटक समाप्त होत आहे. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 65 धावा. 9 षटक समाप्त. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 65. सहा चेंडू 30 धावा. 6 चेंडू 30 धावा. हलक्या हाताने खेळून काढलाय तो. कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकदा मात्र अर्जित होते. 5 चेंडू 29 धावा. रणजित रणजित पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. रणजित 5 चेंडू 29 धावा. आता मात्र काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू 29 धावा. अतुल असतील ऑन स्ट्राईक. मात्र थोडासा दबाव. 4-29. 4 चेंडू 29 धावा. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक धाव करतात परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. डीजे 3 चेंडू 25 धावा. आता मात्र हा सामना पूर्णपणे आपल्या खिशात घालताना अमरावती एक्सप्रेस संघ.
एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड होतं ना त्या ठिकाणी अमित होते, परंतु 2 धावा, 2 चेंडू 23 धावा. पुन्हा मोठा फटकावा, चेंडू हवेमध्ये असेल, बघूयात आणि झेल बाद होताना. प्यार की माँ की आज से पूजा करनी है. प्यार की माँ की आज से पूजा करनी है. प्यार की माँ की आज से पूजा करनी है. If तू बन जाए जो मेरे डियर, छोटे बेबी की तरह मैं करूँ तेरे डियर. अब के लिए जब दोनों राजी, तेरी क्यों बुलाए तेरे बाप ने गाजी. एक कल के न तेरे रब की कसम, तू चिपक गई मुझे जैसे वृंदावन. तेरी सारा शेवटचा चेंडू शेष. यानंतरचा होणारा सामना धामणगाव रेल्वे आणि जालना संघ, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल तर नाणेफेकीचा कौल करून घ्या. सामना जिंकलाय तो अमरावती एक्सप्रेस संघ. सामना जिंकला अमरावती एक्सप्रेस संघाने, शुभेच्छा असतील.